हॅलो फ्रेंड्स, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रियंका संतोष खरात. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मी बाबासाहेबांवर आधारित माझी आत्मकथा या पुस्तकामधून भाग 3 त्यांनीच मला हे शिकवले याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. आमचे वडील मास्तर होते. ईस्ट इंडिया कंपनीचा एक चांगला नियम होता, तो पुढे पाळला गेला नाही. हे आमचे दुर्दैव होय. तो नियम म्हणजे कंपनी सरकारच्या सैन्यातील दरोबस्त सैनिकांना सक्तीचे शिक्षण दिले जात असे व सैनिकांच्या मुलामुलींसाठी दिवसाच्या शाळा असून प्रौढ लोकांसाठी रात्रीच्या शाळा असत. प्रत्येक पलटणीसाठी स्वतंत्र शाळा असत. अशा एका शाळेमध्ये माझे वडील 14 वर्षे हेडमास्तर होते. सैनिकांसाठी चांगले शिक्षक तयार करण्यासाठी पुण्यात एक नॉर्मल शाळा पण होती. त्या नॉर्मल शाळेत शिकून माझ्या वडिलांनी मास्तरांचा डिप्लोमा मिळवला होता. त्यांची शिकवण्याची पद्धत फार वाखाणण्यासारखी होती. त्यामुळे आमच्या वडिलांच्यामध्ये शिक्षणाविषयी आवड व आस्था निर्माण झालेली होती. आमच्या घरातील बायका मुलांनासुद्धा उत्तम लिहिता वाचता येत होते. इतकेच नव्हे तर पांडव प्रताप रामायणासारखे ग्रंथ वाचून त्यावर निरूप करण्याची शक्तीही वडिलांच्या प्रोत्साहनाने माझ्या बहिणीत आली होती. ते स्वतः कबीरपंथी असल्याने त्यांना कितीतरी भजने व अभंग तोंडपाठ असत. मी संस्कृत शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती, पण ही इच्छा सफल झाली नाही. त्याला एक कारण झाले. ते असे की माझा थोरला भाऊ सातारा येथे असताना इंग्रजीत 4थीत आला. तेव्हा त्यानेही संस्कृतीचा अभ्यास करावा व चांगले विद्वान हवे अशी त्यांची फार इच्छा होती. पण आमच्या संस्कृत मास्तरांनी अस्पृश्यांच्या मुलांना पोरांना मी संस्कृत शिकवणार नाही असा हट्ट धरल्यामुळे माझ्या भावाला अगदी निरुपाय म्हणून पर्शियन भाषा शिकणे भाग पडले. हे मास्तर वर्गात आमची हेटाळणी करत. त्यामुळे मनावर एक प्रकारचा वाईट परिणाम होत असे. पुढे मी सुद्धा जेव्हा 4थ्या इयत्तेत आलो तेव्हा आमच्या संस्कृतच्या मास्तरांचा हट्ट मलाही भोवणार हे नक्की माहीत असल्यामुळे मला पर्शियन भाषेकडेच निरुपायाने धाव घेणे भाग पडले. मला संस्कृत भाषेचा अत्यंत अभिमान आहे व ती मला चांगली यावी अशी माझी अजूनही खूप इच्छा आहे. आता स्वतःच्या मेहनतीने मी थोडेसे संस्कृत वाचू व समजू शकतो, नाही असे नाही, पण त्या भाषेत पारंगत व्हावे अशी माझ्या अंतःकरणात तळमळ आहे. तो सुदिन कधी उगवेल तो खरा. मी जरी पर्शियन भाषेचा चांगला अभ्यास केला असता तरी मला 100पैकी 90-95 मार्क मिळत असले तरी हे कबूल करायला हवे की संस्कृत वाङ्मयापुढे पर्शियन वाङ्मय अगदी फिके आहे. संस्कृत वाङ्मयात काव्य आहे, काव्यनिर्मिती आहे, अलंकारशास्त्र आहे, नाटके आहेत, रामायण महाभारतासारखे महाकाव्य आहेत, तत्त्वज्ञान आहे, तर्कशास्त्र आहेत, गणित आहे. आधुनिक विद्येच्या दृष्टीनेही पाहता संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे. पण तशी स्थिती पर्शियन वाङ्मयात नाही. संस्कृतचा अभिमान व संस्कृत भाषा आपल्याला चांगली अवगत असावी याविषयी माझ्या अंतःकरणात विलक्षण तळमळ असतानाही शिक्षकाच्या कोणत्या वृत्तीमुळे व सुकुंचित दृष्टिकोनामुळे मला संस्कृत भाषेला मुकावे लागले. आमच्या वडिलांची घरची स्थिती कडक व फौजी असल्यामुळे मला त्यांच्या कडकपणाचा फार कंटाळा येई. आता मला वाईट वाटते की माझ्या वडिलांच्या तळमळीप्रमाणे मी अभ्यास केला असता तर मला मुंबई विश्वविद्यालयातील एकूण एक परीक्षा 2रा वर्ग तरी मिळवणे काही अशक्य झाले नसते. पण त्यावेळी मला त्यांच्या तळमळीचा अर्थ कळत नसे. म्हणून आमच्या मागे ते अभ्यासाचे विनाकारण टोमणे लावतात असे म्हणतात आम्हाला वाटत होते. त्यांना गणिताचा भारी नाद असे. गोखल्यांच्या अंकगणितातील एकूण एक उदाहरणे त्यांनी स्वतः सोडवून चांगल्या सुबक अक्षरात एका मोठ्या वहीत उतरून ठेवली होती. इच्छा ही की ती वही मी वेळोवेळी वाचून पाहावी व गणित विषयात खूप हुशारी मिळवावी. त्याचप्रमाणे मी उत्तम तऱ्हेने पास व्हावे याविषयी त्यांनी माझी किती काळजी वाहिली असेल याची कोणाला कल्पनासुद्धा यायची नाही. इंग्रजी शिक्षणासाठी पुढे आम्ही मुंबईला आलो व मराठी हायस्कूलात शिकू लागलो. पहिल्याच्या घरची स्थिती बऱ्यापैकी होती, पण पुढे ती फारच हालाकीची झाली. माझ्या वडिलांना थोडेसे पेन्शन मिळत असे, पण मुंबईची राहणी व कुटुंबात बरीच माणसे सांभाळायची. त्यामुळे मला लागतील ती पुस्तके आणून देणे हे आमच्या वडिलांच्या आटोक्याबाहेरचे असे. तरी पण येईल ती झीज सोसून ते माझ्या सुखसोयींची तरतूद करण्यास नेहमी तयार असत. ही गोष्ट मला आठवली म्हणजे मला माझ्या वडिलांचा अत्यंत अभिमान वाटतो. असा प्रेमळ पिता फार थोड्यांना लाभत असेल.
माझे मन मला नेहमी ग्वाही देत असते, पण माझा अल्लड स्वभावामुळे मला त्यावेळी त्यांच्या प्रेमळपणाची किंमत कळाली नाही. मला पहिल्यापासून शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर पुस्तके वाचण्याचा खूप नाद होता. भारी नाद असे, पण ते माझ्या वडिलांना पसंत नव्हते. त्यांचे म्हणणे असे की शाळेचा अभ्यास अगदी चोख केला पाहिजे, मग हवे असल्यास इतर वाचन करावे. मराठी भाषेप्रमाणेच त्यांना इंग्रजी भाषेचा पण अभिमान होता. त्यांना इंग्रजी शिकवण्याचीही भारी हौस होती. ते मला नेहमी सांगत, हार्डवेअरची पुस्तके तोंडपाठ करून टाक. त्याचप्रमाणे तर्खडकरांची भाषांतर पाठमालेची 3 पुस्तके पण त्यांनी माझ्याकडून पाठ करून घेतली. मराठी भाषेतील शब्दांना योग्य इंग्रजी प्रतिशब्द शोधून काढण्यास व त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग करण्यासही माझ्या वडिलांनीच मला शिकवले. मी इंग्रजी चांगले बोलतो, लिहितो, थोडी बहुत ख्याती आहे असे मला वाटते, पण योग्य शब्दाचा तोल तोडून उपयोग कसा करावा हे माझ्या वडिलांनी मला जसे शिकवले तसे कोणाही मास्तरांनी शिकवले नाही. तडखरकरांच्या पुस्तकातून उलट-सुलट शब्द विचारून ते माझ्या ज्ञानाची नेहमी चाचणी करीत. त्याचप्रमाणे इंग्रजी वाक्यप्रचार व योग्य भाषाशैली कशी वापरायची हे पण त्यांनीच मला शिकवले. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.